नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम गरमागरम हेल्दी आणि जबरदस्त चव असलेले व्हेज फ्राइड मोमोज। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले एका बाउल मध्ये आपण कोबी घेतलाय। कोबी इथे मी बारीक कापून घेतलेला आहे, तुम्ही किसून घेतला तरी चालेल, मोठ्या किसणीने किसून घ्यायचा। त्याच्यानंतर एक बाउल भरून गाजर घेतले। भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि एक चमचा मीठ घेतलाय, अगदी छोटा चमचा मीठ घेतलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून ठेवायचंय। एक 10 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आहे। आपले तर 10 मिनिटं झालेले आहेत। आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय कोबी आणि गाजर आणि ते आता दोन्ही हातावरती घेऊन व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय। त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचंय। बऱ्यापैकी आपलं सारण ड्राय होईल असं बघायचं। आपण आता कोबी आणि गाजर मधलं पाणी काढून घेतलेलं आहे, एका बाउल मध्ये घेतलेलं आहे मोठ्या। त्याच्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे, आपण त्याचा ठेचा करून घातलाय। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली, कांदा घेतलाय आपण बारीक कापून। इथे मी 2 बारीक कांदे घेतले। त्याच्यानंतर शिमला मिरची घेतली आपण, एक मोठी शिमला मिरची घेतली इथे बारीक कापून। ही काळी मिरी पूड आहे, जी आपण अर्धा चमचा घेतलेली आहे। आणि चवीनुसार मीठ घ्यायचे। मीठ थोडं कमी घेतलंय, कारण पहिलं पण आपण पाणी काढायच्या आधी मीठ घातलं होतं भाज्यांमध्ये। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपण पनीर घेतलंय, किसणीने आपण पनीर किसून घेतोय। आपल्याला हे स्टफिंग करायचंय, त्याच्यामुळे आपण बारीक किसणी घेतलेली आहे किसण्यासाठी। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपण आता आवरण करून घेतोय बाहेरचं। त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलंय। 8 ते 10 मोमोज होतील असं आपण पीठ घेतलंय। त्याच्यानंतर 1 चमचा तेल टाकलंय आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पाणी आपण अगदी थोडं थोडं टाकत मळून घ्यायचंय, घट्ट पीठ मळून घ्यायचंय। आपण पोळीला भिजवून घेतो कणिक, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचंय, जेणेकरून मोमोजला आकार व्यवस्थित देता येईल आपल्याला। कारण पीठ सैल असेल तर आकार द्यायला त्रास होईल। आता आपण एका पळपटला तेल लावून घेतलंय, त्याच्यावरती एकसारखं पीठ करून घ्यायचंय आणि अगदी छोटे लिंबा एवढे गोळे करायचे। याचे आपण छोटे छोटे गोळे केलेत। त्याच्यात आता पुऱ्या लाटून घ्यायच्या। आपण पीठ लावून पुरी लाटून घेतले। झाकणाच्या साहाय्याने एकसारखा आकार होईल मोमोजचा, म्हणून झाकणाने आपण कापून घेतले। आता आपण स्टफिंग भरून घेतोय आणि त्याला आकार देऊन घेतोय। तुम्ही बघू शकता, आपण मोदकाला जशी पारी करतो त्या पद्धतीने आपण करतोय। मोदकाला कळ्या पाडण्यासाठी जसं आपण करतो पिठाला, तसंच आपण करून घेतोय आणि मोमोजचा आकार देतोय। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता।
बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपलं मोमोज तयार झालेलं आहे। आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय, त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि त्याला तेल लावून घेतलंय। त्याच्यावरती आपण तयार केलेले मोमोज ठेवणार आहे। या पद्धतीने आपण सगळे मोमोज ठेवून घेतोय आणि झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटांसाठी वाफ घेणार आहे। 15 मिनिटांनंतर आपले मोमोज तयार झालेले आहेत, ते आपण काढून घ्यायचे। एका पॅन मध्ये आपण 1 चमचा तेल लावून घेणार आहे। ब्रशने व्यवस्थित सगळीकडे आपण ते तेल पसरून घेतोय आणि आपण जे उकडून घेतलेले मोमोज आहेत ते त्याच्यावरती ठेवून घेणार। अगदी कमी तेलात आपण परतून घेतोय। मीडियम गॅसवरती आपण दोन्ही साइडने आपण परतून घेणार आहे, त्याच्यामुळे वरून पण आपण ब्रशने तेल लावून घेतोय। हे आपले गव्हाच्या पिठाचे मोमोज आहेत, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित दोन्ही बाजूने क्रिस्पी होतील असे करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, एक साइड आपली झालेली आहे। आता आपण परतून घेणार, दुसरी बाजू करून घेणार आहे। दोन्ही साइडने व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत करायचे। या पद्धतीने आपले अगदी कमी वेळात कमी तेलामध्ये आणि गव्हाच्या पिठाचे आपले मोमोज तयार होतात। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।